आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पुढील वर्षी होणारी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक या पार्श्वभूमीवर भाजप आता जी आहे ती कामाला लागलेली आहे। भाजपच्या वतीने पश्चिम विदर्भाची महत्त्वाची एक आढावा बैठक, कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज अमरावतीमध्ये पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमरावतीच्या राम मेघे कॉलेजमध्ये जर आपण पाहिलं तर ही महत्त्वाची आढावा बैठक पार पडणार आहे। पदाधिकाऱ्यांची संपूर्ण ही बैठक होणार आहे। काही महिन्यांवर जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहे आणि दिवाळीनंतर जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि त्याच आज कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत। आगामी निवडणुकांना कसं सामोरं गेलं पाहिजे याचा कानमंत्र जो आहे तो हा संपूर्ण पदाधिकाऱ्यांना जो आहे तो बैठकीच्या माध्यमातून दिला जाणार आहे। आपण बघू शकतो साधारणतः 11:30 ते 12 वाजतापासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। अमरावती विभागातील अमरावती असेल, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यामधले प्रमुख भाजपाचे पदाधिकारी जे आहेत ते हजर राहणार आहे। दुसरीकडे पश्चिम विदर्भामधनं जे काही भाजपचे आमदार आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला जाणार आहेत की आगामी निवडणुकांना कसं सामोरं गेलं पाहिजे, डोर टू डोर कसा भाजपचा प्रचार केला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत भाजपासाठी आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाजप आपले पाय रोवू पाहणार आहे। त्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती आजची मानली जात आहे। त्या बैठकीमध्ये तीनही नेते जे आहेत ते आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। बूथची बांधणी कशी करायची, लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, मतदारांना काय महत्त्व काय सांगायचं, निवडणुकांसंदर्भात भाजपने केलेली विकास कामे असतील किंवा मग इतर बाबी, अजेंडा आणि व्हिजन काय भाजपचं असणार आहे, संपूर्ण अनुषंगानं जे आहे ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या वतीनं केलं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण मेळाव्याची तयारी झालेली आहे। साधारणतः 12 वाजता जर आपण पाहिलं तर या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।